खरं तर निवडणुकीत देवेंद्रजींना प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आम्ही पूर्ण कर्जमाफी करू असं म्हटलं होतं आणि आता ते आश्वासन बोल ठरलं। प्रभू रामचंद्राची शपथ मोडल्या गेली। रामराज्य आलं पण शपथ मोडणारे हे आमचे मुख्यमंत्री आहेत। त्या वेदना अजूनही शेतकऱ्याला सतावतं आणि म्हणून मी उद्या 21 ते 23 पर्यंत रायगडाच्या पायथ्याशी म्हणजे महाराजांच्या राजधानीमध्ये पातळ गावी जिजाऊच्या समाधीवर अन्नत्याग आंदोलन करतो आहे। तिथून शक्ती घेऊन महाशक्तीत या सगळ्या मागणीसाठी दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही लढणार आहोत। उद्यापासून 3 दिवस अन्नत्याग करतो आहे आणि म्हणून सरकारला सांगायचं आहे का हिंदूलाही पोट असतं, हिंदू शेतकऱ्याला पोट आहे, तपासा थोडं, तो उपाशी आहे, तो लढतो आहे। तलवारीनं जेवढं मारलं जातं त्यापेक्षा धोरणानं किती मेले, जेवढ्या औरंग्यानं नाही मारले त्याच्यापेक्षा जास्त सरकारनं मारले। काँग्रेस 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या 5 वर्षा अगोदरचा आकडा होता, आता तो 1 लाखानं वाढला असेल। एवढी मारामारी जर धोरणामुळे होत असेल तर हे औरंगजेबाचं कृत्य थांबवणारी औलाद कुठं पैदा होईल का याचा विचार करतोय, याची अपेक्षा करतोय का कोण ना कोणी उभं राहिलं पाहिजे आणि हीच सगळी मागणी घेऊन आम्ही लढणार आहोत। आता काही विचारायचं विचार सोयाबीन 4000 रुपये क्विंटल भावानं विकावं लागलं। एका एकरात 4 क्विंटल पिकलं 16,000 ते आले। 16,000 मध्ये 6 महिने लागतं पिकवाले। एकाच माणसाची मजुरी पकडली तर 32,000 रुपये खर्च आला, म्हणजे भेटले 16,000 आणि खर्च आला 32,000 एका माणसाचा। बाकीचे सोडून द्या, म्हणजे कटेंगे तो कटेंगे, तो अब कट गया ना हमारा किसान, कोण ख्याल देने वाला है। फतव्याच्या आणि बटेंगे तो कटेंगेच्या राजकारणामध्ये हा शेतकरी रोज मरत आणि मीडियावाले सुद्धा ते दाखवत नाही। ते मोठी घोड चूक आहे या देशामध्ये। तुम्हाला कॅमेरा हा गावाकडे गेला पाहिजे, कारण गावात अजूनही एमआरजीएस मध्ये काम करणाऱ्या मजुराला 4 महिने झाले त्याची मजुरी भेटली नाही, 24 तासात द्या असा कायदा आहे, पण एकाही टीव्हीवर न्यूज नाही। तो पाय पसरून तळपून मरतय पण तुम्हाला कव्हर दिसतं मीडियावाल्यांना, त्याचं दुःख आहे। 4-5 महिने झाले त्या दिव्यांगाचं मानधन त्याच्या खात्यात जमा झालं नाही। ज्याला 2 पाय नाही, एका घरात 4 दिव्यांग आहे, तो कसा जागत असेल याचंही थोडस मला वाटतं तुमच्या टीव्ही मध्ये आलं पाहिजे, हे विनंती तुम्हाला करतो आहे। त्याची गरज नाही आहे ना, अंगावर कपडे जरी नसले तरी चालते, पण झेंडा मोठा लावला पाहिजे। आणि मग तो निळा, भगवा, हिरवा असे झेंडे लावले का कपड्याची कुठे गरज आहे। आणि मग हे आमच्या राजकारणी लोकांना सिद्ध करून दाखवलं का आखरी तुझ्या अंगावरचे कपडे फाटले तरी चालेल, बाप मेला तरी चालेल, पण झेंडा घट्ट पकडून ठेव। तो धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं, आणि म्हणून ज्याचं पोट भरलं त्यानं झेंडा आमच्या हाती दिलं आणि आमचं पोट तसंच राहिलं। म्हणून पोटाचा विचार करणारी खरी सरकार येण्याची गरज आहे। बोललं तर तुम्ही दाखवत नाही ना, टीव्ही वाले कुठे दाखवता। मला वाटतं हे बोललं पाहिजे। मला एक विचारायचं आहे का या देशामध्ये बेरोजगारीवर चर्चा झाली का, अर्थसंकल्पावर चर्चा, खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या प्रश्नावर चर्चा होत नाही, हे दुःख आहे। ओके। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।